श्री स्वामी समर्थ गायज, वेलकम बॅक टू चॅनल. कशा सगळ्या मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. मी खूप मजेत आहे. आत्ता वाजले सकाळचे 11:30, 11:38. काय रे, 11:30 वाजलेत आणि आपण निघलो कुठं? तर आपण चाललो आहे आपल्या 2025 KTM ॲडव्हेंचर 390X हँडल रायझर मागवले होते, ते इन्स्टॉल करायला चाललो आहे आपण. हँडल रायझर आलेत, मोटो केअर प्रोडक्शनचेच आहेत सगळं. म्हणजे आपल्या बाईकवरती जे काही ॲक्सेसरीज आहे ना, क्रॅश गार्ड वगैरे वगैरे सगळं, ते सगळं मोटो केअर प्रोडक्शनचंच आहे. आणि रायझर पण आपण मोटो केअर प्रोडक्शनचा मागवला आहे. पुलबॅकवाला नाही मागवला आहे, फक्त हाईटसाठी मागवला आहे. पुलबॅकवाला असतो तो जास्ती अजून इंचेसमध्ये मोठा असतो. आता जो मागवला आहे तो हँडल रायझर एक 1.5 इंच मोठा आहे, 1.5 इंच मॅक्सिमम, त्याच्यावरचा नाही आहे तो. सो दाखवतो मी तुम्हाला, माझ्यासमोरच पडला आहे तो, कसा आहे काय दाखवतो. आणि आपण ते इन्स्टॉल करायला चाललो आहे मामूकडे, ओल्ड पनवेलला चाललो आहे, जिथे आपण आपले लाईट्स वगैरे, ऑक्झिलरी लाईट्स वगैरे इन्स्टॉल केले ना, तिकडेच चालू आहे इन्स्टॉल करायला. पहिलं मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो काय आहे कसं आहे. खूप साधा सिम्पल प्रोडक्ट आहे, एवढं काय रॉकेट सायन्स नाही त्याच्यासाठी. दाखवतो तुम्हाला. सो हे आहे ते प्रोडक्ट बघा, हे असं आहे हँडल रायझर. बेसिकली हे आपल्या जे आता सध्या लागलेले आहेत ना हँडल, जे ब्रॅकेट लागले आहेत ना त्याच्या खाली लागणार, ज्याच्याने हाईट अप होणार आहे दोन्ही पण. आणि त्या कॉलममधनं ते जे ब्रॅकेट लागलेत ना त्याच्यामधनं हे बोल्ट पास होणार त्याच्यामधनं, आणि त्याच्यावरती आपला हँडल लागणार. इन्स्टॉलेशन प्रोसेस दाखवेन मी तुम्हाला. पहिला जाऊया आता आपण मामूकडे जाऊया पहिला, आणि मग तुम्हाला इन्स्टॉलेशन. आणि याची प्राईस बघा किती आहे, 1100 रुपीज याची प्राईस आहे. ठीक आहे. इन्स्टॉलेशन प्रोसेस इझी असणार आहे. फक्त आय गेस क्लच वायर आपल्याला बदलायला लागू शकते. क्लच वायर नवीन टाकायला लागेल, मोठीवाली टाकायला लागेल. बघूया तिकडे जाऊया, जे काय असेल ते तुम्हाला मी सांगतो. जाऊया आता फटाफट जाऊन पहिला गाडी स्टार्ट करूया आणि डायरेक्ट आपल्या गराजवरती भेटूया. तर गाडीला बाहेर काढले आहे आणि कोल्ड स्टार्टवर ठेवले. काय अर्थ रे, काय खाल्लास? मामाकडे येऊन एक तास झाला आहे. तो बुलेटचं इंजिन बांधतोय. इथं आलो आणि लगेच काम झालं आपलं, असं कधी झालं नाही. थांबायला तर लागतच नेहमी.
तर आला आता आपण आपल्या बिल्डिंग खाली गाडी पार्क केली. मी तुम्हाला दाखवतो हँडल रायझर्स कसे लागलेत ते. हे बघा, हे आहेत आपले हँडल रायझर्स आणि हे ऑलरेडी बाय डिफॉल्ट गाडीसोबत येतात ते आहेत. खूप मस्त वाटते, खूप फरक वाटतो आता गाडी चालवताना, खूप मजा येते. आता असं झालं की लॉंग राईडला कधी जातो बेसिकली हे असे दिसतात. तर आला आपण घरी. बघितले असेल तुम्ही प्रोसेस काय होती, कशी होती. खूप सिम्पल होती. म्हणजे मामूनी माझ्याकडनं पैसे पण नाही घेतले आणि रायझर लावून दिला. रायझरचेच आपले काय 1100 रुपये गेले तेच. बाकी लेबर चार्ज असंच मला काय लागलं नाही, कारण की मी सगळं काम त्याच्याकडनंच करतो ना. आता डिफरन्सचं बात करू तर खूप मोठी डिफरन्स आलेली आहे. पहिला हँडल खाली खाली वाटत. आपण सीट टुरिंग सीट टाकली ना तर सीट आपली MM वाढली. किती MM वाढले ते आता एक्झॅक्ट नाही माहीत, बट वाढली आहे. सो थोडं एक लीन पोझिशन व्हायची माझी गाडी चालवताना. आत्ता बऱ्यापैकी वरती आला आहे. सो मजा वाटते. आता मी तेवढं फक्त घरीच आलो आहे, तरी पण त्यात पण खूप भारी वाटलं, खूप मजा वाटली मला. बघूया आता पुढे राईड्स वगैरे करू तेव्हा पण मी तुम्हाला एक जेन्युइन रिव्ह्यू देईन. आता पण देतो तो जेन्युइनच आहे, असं नाही. बट काय खूप कमी चालवले ना, त्यामुळे बाकी असं काही नाही आहे. डिफरन्स तर 100% जाणवतो आहे. तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला लिंक वगैरे काहीतरी किंवा मोटोगेअर प्रोडक्शनवरती तुम्ही जाऊन घेऊ शकता, असं काही नाही. पण खूप मस्त वाटतं आता, हे भारी वाटतं आहे. सो एक शॉर्ट व्हिडिओ होती, फक्त रायझरच लावायचं होतं आपल्याला. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. लाईक पण करा, कमेंट पण करा, शेअर पण करा व्हिडिओला. भरभरून सपोर्ट करा. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय अँड टेक केअर.